काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबईत दाखल। आरएसएस मानहानी प्रकरणी राहुल गांधी भिवंडी कोर्टात राहणार हजर। पूर्वीचे जामीनदार शिवराज पाटील चाकूरकरांचं निधन झाल्यानं हर्षवर्धन सपकाळ नवे जामीनदार। खासदार संजय राऊत मालेगाव कोर्टात हजर राहणार। मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेला मानहानी खटला। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी दिल्लीत आज रोहित पवारांची पत्रकार परिषद। रोहित पवार कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचं लक्ष। उद्धव ठाकरेंनी मनसेला एक स्वीकृत पद द्यायला हवं होतं। मनसेमुळे शिवसेना उबाठाला 65 जागा मिळाल्या। भाजप नेते संतोष धुरींचा शिवसेना उबाठावर निशाणा। विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याविनाच। विधानसभेनंतर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त। राज्यात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही। कांद्याला 8 ते 10 रुपये दर। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कांदा विकून करायचं काय, शेतकऱ्यांचा सवाल। गोकुळचं दूध महागलं। म्हशीचं दूध 1 तर गाईच्या दुधाचे दर 2 रुपयांनी वाढले। आजपासून नवी दरवाढ लागू। राष्ट्रीय महामार्गावर 1 एप्रिलपासून कॅश बंद होण्याची शक्यता। टोलसाठी फक्त फास्टॅग आणि यूपीआय चालणार। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचा निर्णय। अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचा डोनाल्ड ट्रम्प यांना दणका। ट्रम्प यांनी लादलेला टॅरिफ बेकायदेशीर। ट्रम्प यांना टॅरिफ लावण्याचा अधिकार नाही, सुप्रीम कोर्टानं फटकारलं। तर माझ्याकडे प्लॅन बी तयार, ट्रम्प यांची प्रतिक्रिया। आणि चिलीतील सॅन्टियागोत गॅसची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात आणि स्फोट। अपघातात 4 मृत्यू, 17 जण जखमी। बीडच्या परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लाच मागितल्याच्या प्रकरणात ताब्यात घेतलेलं आहे। सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र काढण्यासाठी परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी 50,000 रुपये लाख रुपयांची मागणी करून 20,000 तडजोड केली आहे। या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर पडताळणीवेळी मुंडेंनी चिठ्ठीवर लाचेचे 50 नंतर 25 असं आकडे लिहून लाच मागितल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान तक्रारदारानं 20,000 देतो म्हटल्यानंतर अजून 3 टाक असं म्हणत 23,000ची मागणी केली आहे। यानंतर 3 वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून त्याला अडकवण्याचे प्रयत्न केले होते। मात्र संशय आल्यानं मुंडे यांनी लाच स्वीकारलेली नव्हती। मात्र लाच मागितल्याचं स्पष्ट झाल्यानं काल त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। तर दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या भीमा नदी पात्रामध्ये उजनी धरणाच्या पाणी सोडण्यावरून भाजप आणि काँग्रेस पक्षात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। उमराणी बंधाऱ्यात पाणी अडवल्यामुळेच भीमा नदी पात्र कोरडं पडलंय। दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या शेतीचा आणि पाण्याचा भीमा नदीत उपसा सुरू होण्याची मागणी केली जाते। राज्य सरकारकडूनच उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्याचे आदेश काढल्याचं भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडून स्वागत केलेले आहे। तसे पोस्टरच त्यांनी लावलेत। तर खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून 14 फेब्रुवारी रोजी उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यासाठी अधीक्षक अभियंत्याला पत्रावरून श्रेय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर या कर्नाटक सरकारनं उमराणी बंधाराची उंची वाढवल्यामुळे उजनी धरणातून सोडलेलं पाणी तिथे अडवण्यात आलं आणि त्यामुळेच भीमा नदीपात्र कोरडं पडलेलं आहे। याचा फटका दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातल्या नदीकाठाच्या गावांना बसला आहे। त्यामुळे दक्षिण परिसरामध्येच आता काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि भाजप आमदारांकडून उजनी धरणातून भीमा पात्रात पाणी सोडण्याची मागणी करण्यात आलेली आहे।
आणि आता 50 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार होते असा गौप्यस्फोट खासदार अमोल कोल्हेंनी केला. अजितदादांसोबत झालेल्या चर्चेत एकदा दादा ओघानं तसं बोलले होते असं कोल्हे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आलंय. मुंबईत पुन्हा एकदा प्रदूषणाचं सावट पाहायला मिळत आहे. पूर्वेकडून मुंबईकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग मंदावल्यानंच आता हवेतील दमटपणामुळे प्रदूषक हवेतच साचून राहिली आहेत आणि अरबी समुद्राकडून वाहणारे वारं थांबल्यानंच हवेच्या गुणवत्तेत मोठी घसरण झाली असून उकाडाही वाढला आहे. मध्य रेल्वेकडून रविवारी 22 फेब्रुवारीला मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुलुंड ठाणे मुख्य मार्गावर ब्लॉक असून हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरील काही फेऱ्या रद्द राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावरील गाड्या 10 मिनिटं उशिरा धावतील. एसटीच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांचं वेतनवाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासनानं 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. लवकरच फेब्रुवारी महिन्याच्या वेतनामध्ये सोबत देण्यात येणारा वेतन वाढीचा थकीत हप्ता कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टोल प्लाझावरील व्यवहार पूर्णपणे डिजिटल करण्याच्या तयारीत आहे. 1 एप्रिल 2026 पासून देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर रोख व्यवहार पूर्णपणे बंद केले जाणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्गाची ही माहिती आहे. भुसावळ शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी तापी नदीवरील केंद्रात बसवण्यात आलेली 120 HP मोटार सध्या बंद अवस्थेत असल्याचं उघड झालं आहे. 2023 मध्ये बसवलेल्या या मोटारची शहानिशा न झाल्याचा आरोप केला जातोय. दररोज 7 ते 8 लाख लिटर पाणी उपसा क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. एसटीच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांचे वेतनवाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासनानं 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. लवकरच फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत येणारा वेतनवाढीचा हप्ता देखील कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल. मध्य रेल्वेकडून रविवारी 22 फेब्रुवारीला मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुलुंड ठाणे मुख्य मार्गावर ब्लॉक असून हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरील काही फेऱ्या रद्द राहतील. धुळ्यात शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करावं या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांना थेट मक्याचं ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आणून आंदोलन करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र 10वीची परीक्षा सुरू असल्यानं पोलिसांनी शेतकऱ्याला रोखलंय. अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आलंय. तातडीनं वाढीव मानधन देण्याची मागणी करण्यात आली आहे. कराडचं प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाक्यावरून दत्त चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आणि वारंवार निवेदन देऊनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं कराडमधील रिक्षाचालकांनी भीक मागू आंदोलन केलंय. नशिराबादमध्ये रमजान महिन्यानिमित्त वेगवेगळ्या खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी मुस्लिम समाज बांधवांनी गर्दी केली आहे. रमजानाचा ग्रामीण भागातही उत्साह पाहायला मिळाला आहे. बीडच्या बोरफडी या गावांमध्ये मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानाच्या प्रचारासाठी अभिनेत्री रिंकू राजगुरी ही देखील कार्यक्रमाला उपस्थित होती आणि बीडच्या ग्रामीण भागात सैराटमधील आर्चीला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी नागरिकांनी केली होती. मावळच्या पवना डॅम परिसरात 24 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. डॅममध्ये पोहण्यासाठी उतरल्यावर पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण बुडाला. धुळे शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गावर भरधाव ट्रॉलीनं बाईकला धडक दिली आहे. या अपघातामध्ये बाईक जाणारे वडील आणि मुलगा जागीच ठार झालेले आहेत तर 1.5 वर्षांच्या चिमुकलीसह आई गंभीर जखमी आहे.